नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये भारतातील लोकसंख्या विषयक धोरण आणि या लोकसंख्या विषयक धोरणाचा अर्थ, उत्क्रांती आणि जे नवीन धोरण जाहीर केले त्या नवीन धोरणाच्या बाबतीमध्ये आजचा हा व्हिडिओ आपण त्याची चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला कल्पना आहे की अलीकडच्या व्हिडिओमध्ये थॉमस माल्थस या अर्थशास्त्रज्ञांनी जे लोकसंख्याविषयक लोकसंख्याविषयक सिद्धांताची मांडणी केली होती आणि या अनुषंगाने त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी नियंत्रण किंवा उपायांचा सुद्धा समावेश केलेला दिसून येतो. परंतु आपल्या भारताची लोकसंख्या ही अतिरिक्त आहे किंवा नाही हा एक वादाचा मुद्दा आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि त्याकरिता काही विशेष विकसनशील किंवा अविकसित राष्ट्रांमध्ये अतिरिक्त लोकसंख्या ही वाढलेली दिसून येते आणि त्या अनुषंगाने त्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न किंवा नियंत्रण त्या ठिकाणी केलेले दिसून येतात. आणि त्या अनुषंगाने आपल्या भारतातील लोकसंख्या विषयक धोरणावर या ठिकाणी थोडक्यात आपण चर्चा करणार आहोत. तर भारतासाठी युक्त लोकसंख्या कोणती हे निश्चितपणे सांगणे या ठिकाणी फार कठीण आहे. कारण देशातील सातत्याने वाढणारी लोकसंख्या ही देशहिताची नाही तर ती आर्थिक विकासाला बाधा पोहोचवणारे आहे असे हे नियोजनकर्त्यांना माहीत होते. आपण अलीकडच्या व्हिडिओमध्ये लोकसंख्या आणि मानव विकास यामधील जो काही वाद आहे तो वाद आपण सकारात्मक आणि नकारात्मक अशा दृष्टिकोनातून बघितलेला आहे. म्हणून जी काही अतिरिक्त लोकसंख्या असेल किंवा वाढती लोकसंख्या असेल ही त्या आर्थिक विकासाला नकारात्मक दृष्टिकोनातून किंवा सकारात्मक दृष्टिकोन या ठिकाणी हाताळेल अशा प्रकारचा एक विषय किंवा वादाचा मुद्दा आपण अलीकडच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. आणि अशाप्रमाणे या ठिकाणी एक नियोजनकर्त्यांना हे माहिती होते आणि त्यामुळेच भारतामध्ये नियोजन काळात लोकसंख्येच्या संख्यात्मक व गुणात्मक विश्लेषणाला गृहीत धरून लोकसंख्या विषयक धोरण या ठिकाणी आखण्यात आलेले आहे. तर थोडक्यात लोकसंख्या विषयक धोरण ची व्याख्या करीत असताना साधी व सरळ अशी व्याख्या मी थोडक्यात केलेली आहे. धोरण म्हणजे की पूर्वनिश्चित उद्दिष्टे व ती साध्य करण्याच्या दृष्टीने जी काही योजलेले उपाय असेल त्या योजलेल्या उपाय आणि केलेली जी काही कृती असते ते कृतींचा या ठिकाणी समावेश केलेला दिसून येतो आहे. अशा प्रकारची साधी व सरळ व्याख्या मी या ठिकाणी केलेली आहे. नंतर दुसरी एक व्याख्या आहे स्पेंगलर व डंकन या अर्थशास्त्रज्ञांची. ते म्हणतात की लोकसंख्येचा आकार व त्या लोकसंख्येची रचना याविषयी सरकारने निश्चित केलेल्या उद्दिष्टांचा व ती साध्य करण्याच्या उद्देशाने उपयोगात आणलेली साधने म्हणजे लोकसंख्या होय. अशा प्रकारची सोपी आणि सरळ व्याख्या सुद्धा या ठिकाणी डंकन व स्पेंगलर यांनी सांगितलेलं दिसून येते. नंतर दुसरी व्याख्या आहे वॉरन थॉम्सन व लेविस. ते म्हणतात की एखाद्या लोकसंख्या गटाची स्वतःची संख्या अगर वैशिष्ट्ये नियंत्रित ठेवण्यासाठी हेतुपुरस्पर योजना म्हणजे लोकसंख्या धोरण होय. अशा प्रकारची व्याख्या ही लेविस व वॉरन थॉम्सन यांनी केलेली दिसून येते. त्यानंतर तिसरी व्याख्या आहे कुमुदिनी दांडेकर भारतातील आहेत. त्यांच्या मते की ज्यामुळे लोकसंख्येचा आकार व गुणवत्ता यावर परिणाम घडून येणारी शासनाची कृती म्हणजे लोकसंख्या होय. म्हणजे या व्याख्येमध्ये जी काही शासनाची कृती आहे, सरकारची जी कृती आहे ही सरकारची किंवा शासनाची कृती अतिशय महत्त्वाची आहे. अशा प्रकारची व्याख्या ही कुमुदिनी दांडेकर यांनी या ठिकाणी केलेली दिसून येते. त्यानंतर आहे
लोकसंख्याविषयक धोरणाचा उद्देश काय आहे? जे लोकसंख्याविषयक धोरण त्या ठिकाणी आखले जाते त्याचा एक विशिष्ट एक उद्देश असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्या उद्देशाबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेऊया की देशामध्ये आवश्यकतेनुसार कार्यक्षम लोकसंख्येचा पुरवठा करण्यासाठी देशातील लोकसंख्येत किती आणि कशी वाढ करावी यासंबंधी त्या देशातील सरकार हे एक प्रकारचं धोरण आखत असते आणि त्याला त्या ठिकाणी लोकसंख्याविषयक धोरण असे संबोधले जाते. आणि हे लोकसंख्याविषयक धोरण त्या देशातील सरकार किंवा राष्ट्रातील सरकार आखत असल्यामुळे त्या ठिकाणी त्या लोकसंख्याविषयक धोरणाचे जे काही उद्देश आहे जेणेकरून त्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी किंवा नियंत्रण आणण्यासाठी त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचे उद्देश सुद्धा त्या ठिकाणी निर्धारित केलेले दिसून येतात. आणि त्यामध्ये प्रामुख्याने मी 5 उद्देशांचा समावेश केलेला आहे. त्यातील पहिला उद्देश सांगता येईल की देशातील जन्मदर किंवा जन्मदरामध्ये घट घडवून आणणे. जी काही पॉप्युलेशन किंवा लोकसंख्या जी काही वाढत आहे त्यामधला जो काही पहिला महत्त्वाचा तंत्र किंवा साधन जे आहे ते म्हणजे जन्मदर आणि जन्मदरामध्ये घट घडवून आणणे हा एक प्रकारचा उद्देश या ठिकाणी निर्धारित केलेला दिसून येतो आहे. त्यात दुसरं आहे की लोकसंख्या वाढीचा वेग हा कमी करणे. जो पॉप्युलेशन ग्रोथ आहे दशकातील जी काही वाढ असेल ही दशकातील वाढ किंवा पॉप्युलेशन ग्रोथ या ठिकाणी कमी कसा होईल या दृष्टिकोनातून सुद्धा त्याचा एक उद्देश ह्या निश्चित केलेला दिसून येतो आहे. नंबर 3 सांगता येईल की लोकांच्या गुणवत्तेत व कार्यक्षमतेत सुधारणा घडवून आणणे. म्हणजे जी काही देशाची आर्थिक प्रगती किंवा आर्थिक विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून ज्याप्रमाणे आपण नैसर्गिक साधनसामग्री आणि दुसरा मानवी साधनसामग्री, परंतु मानवी साधनसामग्रीमध्ये गुणात्मक आणि संख्यात्मक अशा प्रकारचे जे काही 2 साधने आहे या 2 साधनांपैकी गुणात्मकता हे जे काही साधन आहे साक्षरता दर म्हणतो आहे ह्या साक्षरता दर असेल त्यानंतर आहे मानवी विकास निर्देशांक असेल हे वाढवण्यासाठी किंवा त्याची कार्यक्षमता मध्ये सुधारणा करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न त्या देशामध्ये होणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा हा एक उद्देश या ठिकाणी निश्चित केलेला दिसून येतो आहे. त्यानंतर चौथा सांगता येईल की आर्थिक विकासाचा वेग वाढवणे आर्थिक वृद्धीचा वेग वाढवणे सुद्धा एक या ठिकाणी उद्देश निश्चित केलेला दिसून येतो. आणि नंबर 5 आहे की मृत्यूदरामध्ये घट घडवून आणणे. आणि जी काही मृत्यूंची संख्या आहे जसं आज पाहतो आहे की कोविड-19मुळे विविध या ठिकाणी संख्या त्या ठिकाणी मृत्यूंची संख्या ही पाहायला मिळते आहे. आणि या दृष्टिकोनातून जी काही आरोग्यविषयक सुविधा असेल त्या आरोग्यविषयक सुविधा त्या ठिकाणी त्या पेशंटला त्या ठिकाणी मिळणं आवश्यक आहे की जेणेकरून त्या ठिकाणी मृत्यूचा जो काही आकडा आहे किंवा मृत्यूचा जो काही दर आहे या दरामध्ये या ठिकाणी घट कशी करता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न करणं आवश्यक आहे. अशा प्रकारचा एक उद्देश या लोकसंख्याविषयक धोरणाचा या ठिकाणी दिलेला दिसून येतो आहे. त्यानंतर आहे की भारतातील लोकसंख्याविषयक धोरणाची उत्क्रांती कशी झाली. जे आपण म्हटलं आहे की पॉप्युलेशन हे ते एक शासनाची कृती करणारा एक धोरण आहे असं या ठिकाणी आपण अलीकडेच पाहिलेलं आहे. परंतु 1960 नंतर जगातील अनेक देशांमध्ये लोकसंख्या वाढीच्या समस्यांची ही जाणीव हळूहळू निर्माण व्हायला लागली आहे. कारण लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी जगामध्ये पहिल्यांदा भारताने कुटुंब नियोजन कार्यक्रमाचा स्वीकार केला आहे. हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे जगामध्ये. आणि यासाठी स्वतंत्र असे धोरणसुद्धा आखलेले दिसून येते. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी त्या धोरणाचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी 2 भागांमध्ये विभागणी करणं आवश्यक आहे. आणि त्यातील पहिली विभागणी आहे की स्वातंत्र्यपूर्व काळातील लोकसंख्याविषयक धोरण हे कसं होतं. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळातील लोकसंख्याविषयक धोरण म्हणजे आज आपण म्हणतो आहे की हे कसं आहे या 2 घटकांचा अभ्यास आपण या लोकसंख्याविषयक धोरणामध्ये करणार आहोत. कारण पारतंत्र्यामध्ये ब्रिटिशांनी लोकसंख्येच्या संदर्भात कोणतेही अशा प्रकारचे धोरण आखलेले नव्हते. तसेच आणि तो वाढता जन्मदर रोखण्यासाठी देशातील कोणत्याही प्रकारचे प्रयत्नसुद्धा केलेले दिसून येत नव्हते. ही आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील लोकसंख्याविषयक धोरणाचं या ठिकाणी उत्क्रांती किंवा त्याचा जे काही इतिहास आहे की ऐतिहासिक पार्श्वभूमी हे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. कारण त्यांना भारतीयांच्या धार्मिक म्हणजे इंग्रजांना भारताच्या धार्मिक व सामाजिक जे काही भावना होत्या त्या भावनांना डिवचवायचे नव्हते. म्हणून अशा कुठल्याही प्रकारचे जे काही लोकसंख्याविषयक धोरण आहे ते त्या धोरणाची अंमलबजावणी त्या इंग्रजांनी केलेली दिसून येत नाही असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. परंतु त्यानंतर आपल्याला
श्री पी के वट्टल यांनी सन 1916मध्ये लिहिलेल्या भारतातील लोकसंख्या समस्या पॉप्युलेशन प्रॉब्लेम इन इंडिया या पुस्तकामध्ये लोकसंख्येच्या बाबतीमध्ये बरेच काही या ठिकाणी लिहून ठेवलेले आहे. त्याचबरोबर आर डी कर्वे, रवींद्रनाथ टागोर म्हणतो आहे, त्याचबरोबर पी एन सपूर आहे, जवाहरलाल नेहरू व भोरे समितीने या ठिकाणी लोकसंख्या नियंत्रणात कशी आणता येईल या बाजूने त्या ठिकाणी त्यांचे समर्थन केलेले दिसून येते. अशा प्रकारच्या या ठिकाणी जी काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ही ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला लोकसंख्याविषयक धोरणाच्या बाबतीमध्ये सांगता येईल. त्यानंतर आहे की स्वातंत्र्योत्तर काळातील लोकसंख्याविषयक धोरण. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशामध्ये दारिद्र्य, बेकारी, बेरोजगारी, उपासमार, आर्थिक व सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आलेले दिसून येते. जे आपण म्हटलं आहे की लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी आपण भोर समितीचा जो काही उल्लेख केलेला आहे आणि तशा प्रकारचे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न या स्वातंत्र्योत्तर काळामध्ये लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी करण्यात आलेले दिसून येते. आणि 1951 पासून आपल्या भारताने नियोजनाचा स्वीकारसुद्धा केलेला दिसून येतो आणि पंचवार्षिक योजनेमध्ये लोकसंख्याविषयक बाबींना सुद्धा या ठिकाणी स्थान देण्यात आलं आहे. आणि या लोकसंख्याविषयक धोरणाचा उल्लेख आपण या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून जर आपण तपासून पाहिला तर पहिली या ठिकाणी सांगता येईल की 1947 ते 1951 पर्यंतचा कालावधी जो आहे या कालावधीमध्ये लोकसंख्याविषयक धोरणाच्या बाबतीमध्ये काय प्रयत्न केले किंवा काय प्रश्न होते याचा या ठिकाणी जर आपण उल्लेख केला तर आपल्याला सांगता येईल की 1947 ते 1951 पर्यंत आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या किंवा प्रश्न हे उपस्थित झालेले दिसून येते. कारण त्यामध्ये देशाची फाळणी असेल, निर्वासितांचे पुनर्वसन म्हणतो आहे, त्यानंतर संस्थानिकांचा प्रश्न आहे, त्यानंतर राज्यांची पुनर्रचना व पाकिस्तानचे जे काश्मीर प्रांतावरील आक्रमण आहे या बाबींचा समावेश आपल्याला या ठिकाणी करता येईल. आणि तरी देखील असे असले तरी देखील त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1949मध्ये नियोजन आयोगाच्या समितीत कुटुंब नियोजन कार्यक्रमावर जास्तीत जास्त भर दिलेला दिसून येतो. कारण 1941 ते 51 या कालावधीमध्ये लोकसंख्या वाढीचा दर हा 13.2% एवढा होता. लोकसंख्या वाढीचा दर हा 13.2% एवढा होता आणि त्यामुळे लोकसंख्या वाढीची तीव्रता ही सर्वांच्या लक्षात आलेली दिसून येते. अशा प्रकारचा हा 1947 आणि 1951 पर्यंत या जो काही कालखंड आहे या कालखंडामध्ये लोकसंख्याविषयक जे धोरण आहे याचा उल्लेख आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर आहे पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 1956 आणि या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये लोकसंख्या नियंत्रण धोरणांतर्गत लोकसंख्या वाढीच्या दरात घट कशी घडून आणता येईल यावर जास्तीत जास्त लक्ष दिले गेल्याचं दिसून येते आहे. आणि याच काळामध्ये एप्रिल 1950मध्ये लोकसंख्या धोरण समितीचे नियोजन मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली ही निर्मिती करण्यात आली होती. आणि या समितीचे जे काही शिफारशी होत्या या शिफारशीनुसार आरोग्यसेवा महासंचालकांच्या कार्यालयात कुटुंब नियोजन कक्षाचीही स्थापना करण्यात यावी अशा प्रकारचा त्या ठिकाणी उल्लेख दिसून येतो आहे. आणि या कार्यक्रमांतर्गत डायफ्राम पद्धती असेल, जेली, फोम टॅब्लेट्स व सुरक्षित कार्ड पद्धती या साधनांचा या कुटुंब नियोजन साधनांचा या ठिकाणी पुरस्कार करण्यात आलेला दिसून येतो आहे. आणि 1951मध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रयत्न केलेले दिसून येते. त्यानंतर सांगता येईल की दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 1961 आणि या योजनेत नियोजन मंडळाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कुटुंब नियोजन मंडळाची स्थापना करण्यात आली. आणि या कार्यक्रमामध्ये कुटुंब नियोजनविषयक जी काही साधने आहे किंवा प्रचार असेल किंवा शिक्षणविषयक सेवा असेल, प्रशिक्षण असेल, संशोधक असेल, असे जे काही 4 ठळक बाबी या कार्यक्रमामध्ये अंतर्भूत करण्यात आलेल्या दिसून येतात. आणि कुटुंब नियोजनाचे जे काही चिकित्सालय आहेत या चिकित्सालयामध्ये सुद्धा वाढ याच योजनेमध्ये केलेली दिसून येते. आणि ग्रामीण भागामध्ये वास्तवता याचे प्रामुख्याने यावर विशेष लक्ष दिल्याचे दिसून सुद्धा येते. आणि या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेने कुटुंब नियोजन कार्यक्रमासाठी एक विशिष्ट प्रकारचा जास्त निधी या ठिकाणी खर्च करण्यात आलेला दिसून येतो किंवा आर्थिक तरतूद केलेली दिसून येते. याच योजनेमध्ये
किंवा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये मुंबई, कलकत्ता, दिल्ली, त्रिवेंद्रम या ठिकाणी लोकसंख्या अनुसंधान केंद्र याची स्थापना करण्यात आली आहे या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. आणि त्यानंतर आता पाहू की तिसरी पंचवार्षिक योजना आणि या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये याचा कालावधी जर पाहिला 1961 1966 आणि या कालावधीमध्ये आपल्या भारताची लोकसंख्या ही 21.64% म्हणजे जवळपास 22% ही वाढलेली दिसून येते. अशा प्रकारची एक प्रचंड सुमार लोकसंख्या वाढ झाल्याने त्यावेळेचे आरोग्यमंत्री डॉक्टर सुशीला नायर यांनी वैद्यकीय व आरोग्य केंद्रामार्फत कुटुंब नियोजनाच्या सेवा जनतेला उपलब्ध करून दिल्या. या ठिकाणी याचा उल्लेख करणं आवश्यक आहे. आणि याच योजनेमध्ये लोकसंख्याविषयक उद्दिष्ट निश्चितसुद्धा करण्यात आलेले दिसून येते. आणि कुटुंब नियोजन कार्यक्रम हा कालमर्यादित व उद्दिष्ट केंद्रित, त्याला आपण इंग्लिशमध्ये टाईम बाउंड टार्गेट असा या ठिकाणी बनवण्यात आला. ही तिसरी पंचवार्षिक योजनासुद्धा लोकसंख्याविषयक धोरणाच्या बाबतीमध्ये अतिशय महत्त्वाची आहे. वेगवेगळ्या प्रकारचे केंद्राची स्थापनासुद्धा केलेली आहे. जे काही साधने आहे ही साधने त्या साधनांचा प्रचार वाढवण्यासाठी वेगवेगळ्या कारखान्यांची सुद्धा निर्मितीसुद्धा याच योजनेमध्ये करण्यात आलेली दिसून येते. त्यानंतर 3 पंचवार्षिक योजना, त्याचा कालावधी 1966 ते 1969 आहे. आणि या 3 वार्षिक योजना कालावधीमध्ये तिसऱ्या व चौथ्या पंचवार्षिक योजनेतील योजना विरहित काळ या ठिकाणी किंवा योजना अवकाश काळ म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. जे काही 3 वार्षिक योजना आहे त्याचा कालावधी 1966 ते 1969 आणि यालाच या ठिकाणी योजना विरहित काळ किंवा योजना अवकाश काळ असे संबोधले जाते. आणि 1966 कुटुंब नियोजन विभागाची स्थापना ही केंद्रीय स्वास्थ्य व कुटुंब नियोजन अशा स्वतंत्र मंत्रालयामध्ये करण्यात आलेली होती. आणि कुटुंब नियोजन कार्यक्रम भारतीय सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमामध्ये पूर्णतः समाविष्ट करण्यात आलेला होता. अशा ठिकाणी या 3 वार्षिक योजनेच्या काळामध्ये हे विशेष मुद्दे या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि नंतर तिसऱ्या पंचवार्षिक योजना काळामध्ये जे म्हटलं आहे की उलटा लाल त्रिकोण हे चिन्ह कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे प्रतीक म्हणून त्या ठिकाणी प्रचारामध्ये आणले गेले होते. कोणता? उलटा लाल त्रिकोण हे चिन्ह त्या ठिकाणी प्रचारामध्ये आणले गेले होते. आणि त्यामुळे कुटुंब नियोजन साधनांचा वापर हा त्या ठिकाणी वाढलेला दिसून येतो. 1967 ते 1968 या एका वर्षामध्ये 18.4 दशलक्ष व्यक्तींनी त्या ठिकाणी शस्त्रक्रियासुद्धा केल्याचे दिसून येते. अशा प्रकारचा हा कालावधी आहे. त्यानंतर सांगता येईल की चौथी पंचवार्षिक योजना 1969 ते 1974 आणि या पंचवार्षिक योजना कालावधीमध्ये 1973 पर्यंत जन्मदर हा 41.7% वरून 25% कमी व्हावा असे उद्दिष्ट या पंचवार्षिक योजनेमध्ये ठरवण्यात आले होते. अशा प्रकारचा हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपली लोकसंख्या ही कशी कमी करता येईल यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्नसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेले दिसून येते. त्यानंतर सांगता येईल की 5वी पंचवार्षिक योजना आणि या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे 1974 ते 1979 असा हा कालावधी या ठिकाणी सांगता येईल. आणि या योजनेमध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रमाबरोबर आरोग्य, माता व मुले यांचा आरोग्यविषयक कार्यक्रम व आहार पोषण कार्यक्रम यांचे एकत्रित असे नियोजन करण्यात याच पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आलेले दिसून येते. कारण या योजनेत कुटुंब नियोजन कार्यक्रमाशी जे काही संबंधित आहे, साक्षरतेचा प्रचार म्हणतो आहे, साक्षरतेचा प्रसार, कामगार शिक्षण, आरोग्य शिक्षण, समाज कल्याण इत्यादी कार्यक्रमाची जी काही सांगड आहे ही सांगड याच पंचवार्षिक योजनेच्या कालावधीमध्ये करण्यात आलेली दिसून येते आहे. नंतर जनता सरकारने कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे नाव बदलून कुटुंब कल्याण कार्यक्रम असे ठेवण्यात आलेले होते. म्हणजे जे काही नवीन सरकारची काही स्थापना करण्यात झाली, नवीन सरकार सत्तेवर आले, या नवीन सरकारच्या सत्तेमध्ये कुटुंब कल्याण कार्यक्रम असे या ठिकाणी त्या योजनेचं नाव ठेवण्यात आलेलं दिसून येते.
त्यानंतर सांगता येईल की राष्ट्रीय आणीबाणीचा कार्यक्रम जे 1975 ते 1977 असा कालावधी आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, कारण या कालावधीमध्ये राष्ट्रीय लोकसंख्या विषयक धोरण हे जाहीर करण्यात आलेले होते. या कालावधीमध्ये लोकसंख्या विषयक धोरण हे जाहीर करण्यात आलेले होते आणि या काळात कुटुंब नियोजन कार्यक्रमाची सुद्धा या ठिकाणी सक्ती करण्यात आलेली होती. हे या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणीचा कार्यक्रमसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर आहे जनता सरकारचा काळ, जे फेब्रुवारी 1977 ते जानेवारी 1981 असा या ठिकाणी कालावधी किंवा काळ आपल्याला सांगता येईल. यात जनता सरकार सत्तेवर आल्यावर कुटुंब नियोजन कार्यक्रमाची सक्ती जी होती ती रद्द करण्यात आली. शस्त्रक्रिया जी काही होती, शस्त्रक्रिया करण्याचा जे काही उद्देश निर्धारित करण्यात आला होता अलीकडच्या सरकारच्या काळामध्ये, ती जी काही सक्ती होती ती सक्ती या ठिकाणी रद्द करण्यात आलेली दिसून येते. आणि याच काळात दादाभाई मोरारजी देसाई पंतप्रधान होते व श्री राजनारायण हे त्यावेळचे आरोग्यमंत्री होते. आणि या सरकारने पहिल्यांदा कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे नाव बदलून कुटुंब कल्याण कार्यक्रम असे सुद्धा करण्यात आलेले होते. अशा प्रकारे या ठिकाणी जे जनता सरकारचा काळ आहे, हा जनता सरकारच्या काळामध्ये एक विशिष्ट प्रकारचा बदल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर सांगता येईल की 6वी पंचवार्षिक योजना, आणि या पंचवार्षिक योजना कालावधीमध्ये दीर्घकालीन व अल्पकालीन अशा प्रकारची उद्दिष्टेही निश्चित करण्यात आली होती. आणि यामध्ये प्रामुख्याने 2001 पर्यंत कुटुंबातील अपत्यांची संख्या ही 4.2 वरून 2.3 वर आणणे अशा प्रकारचा उद्देश या ठिकाणी निश्चित करण्यात आलेला होता. आणि त्याचबरोबर जो काही दीर्घकालीन उद्देश होता त्यामध्ये प्रामुख्याने की जे या योजनेमध्ये म्हणजे 6व्या योजनेमध्ये दर हजारी 85 एवढा जो काही जन्मदर होता हा 85 असणारा जन्मदर हा 33 पर्यंत खाली आणणे अशा प्रकारचं या ठिकाणी जे ध्येय होतं हे ध्येय दीर्घकालीन स्वरूपाचं त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलं. आणि अब्रक मृत्यूदर हा 129 वरून 2001 पर्यंत हा 60 वर आणणे आणि अशा प्रकारचं हे एक दीर्घकालीन उद्देश त्या 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये केलेलं दिसून येते. त्याचबरोबर त्यानंतर सांगता येईल की 7वी पंचवार्षिक योजना 1985 ते 1990 आणि या योजनेमध्ये स्वास्थ्य धोरणात संशोधनसुद्धा करण्यात आलेलं दिसून येते. संशोधनाची जी काही गती आहे ही गती या आरोग्याच्या संदर्भामध्ये किंवा या लोकसंख्याविषयक नियंत्रणाच्या संदर्भामध्ये ही 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि 1990 पर्यंत कुटुंब कल्याणाची विविध उद्देश जी होती किंवा निर्धारित करण्यात आलेली होती ती सरकारने या कुटुंब नियोजन कार्यक्रमाच्या संबंधामध्ये या ठिकाणी वास्तववादी धोरण स्वीकारून आरोग्य धोरणाची ही पुनर्रचना केलेली दिसून येते. अशा प्रकारे या ठिकाणी 7व्या पंचवार्षिक योजनेचा कालखंडसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर 8वी पंचवार्षिक योजना आहे 1992 ते 1997, जे या पंचवार्षिक योजनेमध्ये डिसेंबर 1991 मध्ये लोकसंख्या नियंत्रण आव्हाने आणि व्यूहरचना हा एक दस्तावेज योजना आयोगाने राष्ट्रीय विकास परिषदेला या ठिकाणी सादर केलेला होता. आणि यामध्ये परिषदेने लोकसंख्येचा विस्फोट देशासमोर एक मोठं संकट आहे किंवा एक आव्हान आहे असे या ठिकाणी या पुस्तकामध्ये मांडण्यात आलेलं दिसून येते. आणि तीव्र गतीने वाढणाऱ्या लोकसंख्येला आळा हा घातला पाहिजे, नाहीतर या ठिकाणी त्याचे भरणपोषण करणे फार कठीण होईल अशा प्रकारचा जो काही विचार आहे, प्रवाह आहे, मतप्रवाह आहे, हा मतप्रवाह लोकसंख्या नियंत्रण आणि आव्हाने हा व्यूहरचना या दस्तऐवजामध्ये मांडलेला दिसून येते. आणि हा विशेष करून 8व्या पंचवार्षिक योजनेचा काळामध्ये एक डॉक्युमेंट किंवा दस्तावेज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. अशा प्रकारे 8वी पंचवार्षिकसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. त्यानंतर 9वी पंचवार्षिक योजना आहे 1997 ते 2002 आणि यात भारत सरकारने 15 फरवरी 2000 लोकसंख्या विषयक धोरण जाहीर केलेले होते. लोकसंख्या विषयक धोरण म्हणजे 2002 15 फरवरी 2002 भारत सरकारने लोकसंख्या विषयक धोरणाची अंमलबजावणी किंवा धोरण हे जाहीर केलेले आहे. आणि या ठिकाणी या काळामध्ये लोकसंख्या वाढीच्या अंशदानाची 3 महत्त्वाची जी काही तत्त्वे होती
ती 3 महत्त्वाची तत्त्वे या ठिकाणी या धोरणात लक्षात घेतलेली दिसून येते. त्यामध्ये प्रजनन वयोगट असेल, लोकसंख्येचे आकारमान वगैरे म्हणतो आहे, त्यानंतर लोकसंख्येचे जे काही अंशदान आहे हे 60% होते. अशा प्रकारचे 3 मुख्य जी काही तत्त्वे होती या तत्त्वांचा या ठिकाणी समावेश झालेला दिसून येतो. अशी ही नवी पंचवार्षिक योजनासुद्धा अतिशय महत्त्वाची आहे, कारण या पंचवार्षिक योजनेमध्ये माता व बाळाच्या आरोग्याची काळजीसुद्धा या योजनेमध्ये घेतलेली दिसून येते. त्यानंतर आहे 10वी पंचवार्षिक योजना 2002 ते 2007. इसवी सन 2000मध्ये भारत सरकारने जे लोकसंख्याविषयक धोरण जाहीर केले होते, या पार्श्वभूमीवर 10व्या पंचवार्षिक योजनेत कुटुंब कल्याण कार्यक्रमाचा विचार या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आलेला आहे. आणि या 2001च्या जनगणनेत भारताची लोकसंख्या ही 102 कोटी ही होती. आणि 10व्या पंचवार्षिक योजनेत लोकसंख्याविषयक धोरणाची जी काही चर्चा आहे, ही चर्चा त्या ठिकाणी सविस्तरपणे करण्यात आलेली होती. आणि त्यानंतर या योजनेत एकूण जे काही खर्च करण्यात आले होते, या एकूण खर्चाची 3% रक्कम ही कुटुंब कल्याण कार्यक्रमासाठी खर्च करण्यात आलेलं दिसून येते ह्या 10व्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये. त्यानंतर आहे 11वी पंचवार्षिक योजना 2002 ते 2012. कारण इतर पंचवार्षिक योजनेप्रमाणेच 11वी पंचवार्षिक योजना ही जलद गतीने आर्थिक विकास साध्य करणे हे एक थीम डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी या योजनेची निर्मिती करण्यात आलेली दिसून येते. हे अतिशय महत्त्वाची पंचवार्षिक योजना आहे. आणि या पंचवार्षिक योजनेमध्ये आरोग्यविषयक सुविधांची काही विस्तार आहे, हा विस्तार कसं करता येईल या बाबीमध्ये सुद्धा विशेष प्रकारचे प्रयत्न या योजनेमध्ये केलेला दिसून येते किंवा यावर जास्तीत जास्त भर दिलेला. आणि विशेष करून महिला व बालकल्याण योजना कशा राबवता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा या 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्रमुख उद्देशावर या ठिकाणी भर दिलेला दिसून येतो आहे की ते 2000 ते 2011 या दशकीय लोकसंख्या वृद्धीचा दर हा 16.2% स्तरापर्यंत कमी करणे अशा प्रकारचा टार्गेट किंवा लक्ष्य हे 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठरवण्यात आलेलं होतं. म्हणून 11वी पंचवार्षिक योजना या ठिकाणी अतिशय महत्त्वाची आहे. आणि त्याबरोबरच 2011 ते 12पर्यंत बालमृत्यू दर हा 28वर आणणे आणि बाळंत माता जी काही मृत्यूदर आहे ते दर 1001वर आणणे अशा प्रकारचे जे काही विशेष जे काही लक्ष्य आहे, हे विशेष लक्ष्य या ठिकाणी या 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये निर्धारित केलेलं होतं असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे 12वी पंचवार्षिक योजना 2012 ते 2017. आणि या 12व्या पंचवार्षिक योजनेत लोकसंख्याविषयक बालमृत्यूचे प्रमाण हे 2015पर्यंत ते दर 1027पर्यंत आणि 2017पर्यंत 19पर्यंत खाली आणणे अशा प्रकारचे या ठिकाणी उद्देश किंवा लक्ष्य निर्धारित करण्यात आलं होतं. त्याचबरोबर 0 ते 6 वयोगटामध्ये बाल लिंगानुपात 950पर्यंत आणणे. त्यानंतर बाळंत माता मृत्यूदराचे प्रमाण 2015पर्यंत दर लाखामागे 109पर्यंत खाली आणणे अशा प्रकारचं या ठिकाणी लक्ष ठेवण्यात आलेलं होतं. आणि 2017पर्यंत 100पर्यंत कमी करणे असा एक या ठिकाणी बाळंत माता मृत्यूदराचं या ठिकाणी प्रमाण निश्चित करण्यात आलेलं होतं. आणि प्रजनन क्षमतेचा दर जो आहे किंवा प्रजनोत्पादन जी काही क्षमता आहे त्याचा दर हा 2017पर्यंत 2.1पर्यंत या ठिकाणी खाली आणणे अशा प्रकारचे विविध लक्ष्य किंवा विविध एक टार्गेट त्या ठिकाणी निर्धारित करण्यासाठी मिलेनियम डेव्हलपमेंट गोल MDGs अशा प्रकारचा एक गोल त्या ठिकाणी निर्धारित करण्यात आलं होतं. असे विविध लोकसंख्या विषयक धोरणाच्या बाबतीमध्ये आपल्या या ठिकाणी एक स्वातंत्र्यपूर्व काळातील लोकसंख्या विषयक धोरण आणि स्वातंत्र्याच्या नंतर असणारे जे काही लोकसंख्या विषयक धोरण आहे हे आपण विविध पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आजचा व्हिडिओ हा इथेच संपला.